कोनवाळ गल्ली ते शास्त्रीनगरला जोडणाऱ्या नाल्यामध्ये पावसाच्या पाण्याने शिवाजी रोड ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे। यामुळे नाला तुडुंब भरला तर पाटील गल्ली वॉर्ड नंबर 10च्या विभागात पाणी पसरू शकते। याची खबरदारी घेत महानगरपालिकेने गेल्या 2 महिन्यांपासून नाला सफाईचे काम हाती घेतले आहे। पण काल परवा झालेल्या पावसाने पुन्हा नाल्यामध्ये प्लास्टिक कचरा, वाईन बाटल्यासह बराच कचरा साचला आहे, असे सिद्धार्थ भातकांडे यांनी सांगितले। 10 मधील शिवाजी रोडचा नाला गेले 2 महिने सातत्यानं महानगरपालिकेची जेसीबी व टिप्पर कंटिन्यू स्वच्छ करत आले। आता परवाच्या पावसामुळे कोणावलीतला नाला तर पूर्ण गाळ अंबावणच्या नाल्याला टेकलेला आहे। आता ते गाळ काढून त्याने नाला स्वच्छ करून घेणार आहे। पूर्ण भरलेला आहे का? पूर्ण नाला भरलेला होता। आता गाळाला सुरुवात करायला तर गाळ काढायला गाळ कसलं काय काय आलं? प्लास्टिक, त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, कचरा आहे, फायबरचं आहे, आजूबाजूचे वाईन शॉपचे सगळे ते बॉटल्स पडले त्याच्यामध्ये, परत गवताचं पेंड्या पण आले त्याच्यामधनं। आणि इकडचे आजूबाजूचे व्यापारी सगळं ते रात्रीचं नाल्यामध्ये घंटागाडी येते, टिप्पर येते, तरी पण त्या गाड्यातनं टाकत नाहीत। रात्रीचे सगळे पोटे चिकनचं सगळं घाण आजूबाजूचे परिसर वाईन शॉपवाले सगळं हॉटेलवाले या नाल्यामध्ये रात्री टाकाले। तरी याची कारवाई करून नाला कुठं जातोय? दुकानवाल्यांना नोटीस द्यावी। नाला शास्त्रीनगरला जाते, शास्त्रीनगरहून गार्डन पाशी जातो। आपलं नाव? माझं नाव सिद्धार्थ भातकांडे। या भागामध्ये सकाळ संध्याकाळ कचरा गाडी फिरत असते, पण सर्वजण या नाल्यामध्येच कचरा टाकत असतात। यामुळे हा कचरा साचतो। तसेच या भागामध्ये वाईन शॉप आणि मेडिकल अनेक आहेत। यामुळे या भागात बाटल्या आणि औषधाच्या बाटल्याही अनेक आढळून येतात। यावर महापालिकेने दंडात्मक कारवाई करून होणाऱ्या समस्येवर तोडगा काढावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।